विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण पाहिलेले आहे. आता घेऊया क्वेश्चन नंबर 7. काय दिलाय क्वेश्चन नंबर 7 मध्ये? √5m² minus √5m plus √5 is equal to 0. Which of the following statement is true for this given equation? First, real and unequal root, real and equal root, roots are not equal, 3 roots. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन नेचर ऑफ रूट वर डिपेंड आहे आणि नेचर ऑफ रूट वर डिपेंड असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, कारण त्याच्याशिवाय आपल्याला या इक्वेशनचे रूट कुठल्या स्वरूपाचे आहे हे डिसाइड करता येणार नाही. सो √5m² मायनस √5m प्लस √5 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथे याला जर आपण कंपेअर केलं, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, तर इथे a ची व्हॅल्यू आपल्याला मिळते √5, b ची व्हॅल्यू आपल्याला मिळते -√5 आणि c ची व्हॅल्यू मिळते √5. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढा. सो b² minus 4ac, this is the discriminant. So which is equal to minus √5 whole square minus 4 into √5 into √5. So that is equal to, the square of negative number is always positive and square of √5 is 5. So again minus √5 into √5, the product of these two number is 5 and 5 for the 20. So value is minus 15 and this value is less than 0. मग व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आहे डिस्क्रिमिनंटची, तर या ठिकाणी आपला ऑप्शन राहील कोणतं राहील? रूट्स आर नॉट रियल. ऑप्शन नंबर सी. क्लिअर. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. वन ऑफ द रूट्स इक्वेशन x² प्लस mx मायनस 5 इज इक्वल टू 0 इज टू फाइंड m. याचा अर्थ असा की या ठिकाणी एक रूट आपल्याला दिलेला आहे आणि एक रूट दिलेला असला म्हणूनच व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ही जर घेतली आपण, तर ती व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल आणि म्हणून ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुटअप करायची. सो x² प्लस mx मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि काय म्हटलंय, वन ऑफ द रूट इज 2. सो पुट x इज इक्वल टू 2, कारण हा याचा रूट आहे. मग x च्या जागी 2 पुटअप करा. सो 2² प्लस m into 2 minus 5 is equal to 0. So 4 plus twice m minus 5 is equal to 0. 4 minus 5 is minus 1 plus twice m is equal to 0. So twice m is equal to 1, minus 1 ला shift केला. So m is equal to 1 by 2. Or option is C. आणि इथे आपला पहिला प्रश्न पूर्ण होतो. आता आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 2 ला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलाय? विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रेटिक. खालीलपैकी कोणते इक्वेशन क्वाड्रेटिक आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. तर दिलेले जे इक्वेशन्स आहे या ठिकाणी, ते सगळे इक्वेशन सर्वप्रथम आपल्याला जनरल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. आणि जनरल फॉर्म कोणता आहे? ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आणि त्याच्यानंतर मग डिसाइड करायचं की दिलेले इक्वेशन हे क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही. नाउ हियर गिवन इक्वेशन इज x²
प्लस 2x प्लस 11 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी आपल्याला दोन कंडिशन्स दिलेल्या आहे. कोणत्या दोन कंडिशन्स दिलेल्या आहे? पहिली कंडिशन्स आहे इक्वेशन कंटेनिंग ओनली वन व्हेरिएबल. इक्वेशन कंटेनिंग वन व्हेरिएबल. आणि दुसरी कंडिशन आहे मॅक्झिमम इंडेक्स इज 2. या दोन कंडिशन जर पूर्ण होत असेल तर इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे. बघा इथे एक्स आहे, इथे एकच व्हेरिएबल आहे म्हणजे पहिली कंडिशन झाली. आणि इंडेक्स किती आहे? 2 आहे मॅक्झिमम इंडेक्स. म्हणून इथे आपण लिहू इट इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्लिअर? त्यानंतर याच्यातलंच दुसरं उदाहरण बघा. काय दिलंय दुसऱ्या उदाहरणामध्ये? एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 काय दिलं आहे? एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो हिअर किंवा गिव्हन इक्वेशन इज असे लिहू शकतो आपण एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता लेफ्ट साईडला एक्स स्क्वेअर आहे, राईट साईडला एक्स स्क्वेअर आहे आणि दोघांची साईन सारखी आहे म्हणून हे कॅन्सल होईल. आणि म्हणून इथे इक्वेशन कोणतं येईल? मायनस ट्वाईस एक्स प्लस 5 इक्वल टू 0. दोन्ही कंडिशन पूर्ण होतात का? कोणत्या दोन कंडिशन? एकच व्हेरिएबल असणे आणि मॅक्झिमम इंडेक्स 2 असणे. इथे मॅक्झिमम इंडेक्स आहे 1. एकच व्हेरिएबल आहे. एक कंडिशन पूर्ण होते, दुसरी होत नाही, म्हणून इट इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज not a quadratic इक्वेशन. त्यानंतर थर्ड इक्वेशन विचारात घ्या. थर्ड मध्ये काय दिले आहे? एक्स प्लस 2 अ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एक्स स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू here in bracket x plus 2 a bracket a square is equal to twice x square. Now here expand the bracket. That is कसा एक्सपांड करायचा आहे? कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे? या ठिकाणी आठवा कोणता फॉर्म्युला सांगितला होता? बायनॉमियल स्क्वेअरचा फॉर्म्युला. दॅट इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, इथे जे साइन असेल ते साइन, नंतर 1 2 आणि 3 या तिघाचा प्रॉडक्ट ट्वाइस ए बी प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. यानुसार याला एक्सपांड करा. काय होईल? इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द 4x प्लस 2 चा स्क्वेअर 4
इज इक्वल टू ट्वाईस एक्स स्क्वेअर. आता ही टर्म शिफ्ट करा, कारण आपल्याला जनरल फॉर्म मध्ये काय अपेक्षित असते? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो, म्हणजे राईट साईडला झिरो पाहिजे. याला शिफ्ट करा. इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर minus twice x square is equal to 0. Minus twice x square plus x square, that is minus x square plus 4x plus 4 is equal to 0. आता या ठिकाणी दोन्ही कंडिशन पूर्ण होतात. एकच व्हेरिएबल आहे, मॅक्झिमम पॉवर 2 आहे, म्हणून इथे आपण लिहू याला इट इज ए quadratic equation. इज दॅट क्लिअर? आणि इथं आपला क्वेश्चन नंबर 2 पूर्ण होतो. आता आपण सुरुवात करू क्वेश्चन नंबर 3 ला. क्वेश्चन 3. काय म्हटलं क्वेश्चन 3 मध्ये? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. इथलं पहिलं इक्वेशन आपण विचारात घेऊ. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कोणतं इक्वेशन आहे पहिलं? दॅट इज ट्वाईस वाय स्क्वेअर मायनस वाय प्लस 2 इक्वल टू 0. हा आहे आपला कोणता क्वेश्चन आहे? हा क्वेश्चन नंबर 3. त्यातला पहिला. आता डिस्क्रिमिनंटची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, तर एबीसी ची व्हॅल्यू काढावं लागेल. आणि एबीसी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल? तर याला कम्पेअर करावं लागेल. कशाशी? जनरल फॉर्मशी. सो कम्पेअर ट्वाईस वाय स्क्वेअर मायनस वाय प्लस 2 इक्वल टू 0 विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. आता इथे या इक्वेशनशी कम्पेअर करणे म्हणजे नेमकं काय करणे आहे? तर इथे व्हेरिएबल बघा वाय आहे, इथे एक्स आहे. ठीक आहे, आपल्याला व्हेरिएबलचा विचार नाही करायचा आहे, फक्त त्या टर्म्सचा विचार करायचा आहे. याला समजायचं ही आहे आपली स्क्वेअर टर्म. इथली स्क्वेअर टर्म कोणती आहे? ही आहे आपली मिडल टर्म. इथली मिडल टर्म कोणती आहे? ही. आणि हा आहे आपला कॉन्स्टंट. इथला कॉन्स्टंट आहे हा. तर अशा दृष्टीने विचार करून या ठिकाणी आपल्याला कोइफिशियंट कम्पेअर करायची आहे. मग त्यासाठी काय येणार? ए इज इक्वल टू, ए इज द कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म, दॅट इज 2. बी इज इक्वल टू, बी इज द कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म, या ठिकाणी मायनस वाय आहे. इथे नंबर दिलेला नाही. नंबर जरी नसला तरी या ठिकाणी मायनस वाय म्हणजेच काय असते? -1 इंटू वाय. तेव्हा कोणता नंबर याच्यामध्ये दडलेला आहे? -1. बी ची व्हॅल्यू येईल -1 अँड कॉन्स्टंट सी इज इक्वल टू 2. क्लिअर? नाव काय करायचं आपल्याला? व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आणि व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आपण कशाने दर्शवितो? डेल्टाने. सो डेल्टा इज इक्वल टू काय असते व्हॅल्यू? बी स्क्वेअर मायनस 4ac. सो दॅट इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू -1 होल स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू सुद्धा 2 आहे.
that is equal to square of negative term is always positive. So 1 square is 1 minus 4 to the 8, 8 to the 16. So that is equal to minus 15. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, जर नंबर निगेटिव्ह असेल आणि त्याचा जर स्क्वेअर असेल तर याची व्हॅल्यू असते पॉझिटिव्ह, आणि नंबर पॉझिटिव्ह असेल आणि याचा जर स्क्वेअर असेल तर याची सुद्धा व्हॅल्यू असते पॉझिटिव्ह. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. मग इथे आपण लिहू हेन्स द व्हॅल्यू ऑफ discriminant is minus 15. Is that clear? त्यानंतर आपण घेऊ सेकंड क्वेश्चन. काय दिलाय सेकंड क्वेश्चन मध्ये? सेकंड क्वेश्चन, y 5m square minus m is equal to 0. ठीक आहे. हिअर याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 5m square minus m is equal to 0. So that is 5m square minus m plus 0 is equal to 0. आता कंपेअर करा. कंपेअर 5m square minus m plus 0 is equal to 0 with, कशाशी कंपेअर करायचं, ax square plus bx plus c equal to 0. Therefore the value of a is 5, value of b is minus 1 and value of c is 0. ठीक है. Now value of discriminant means delta is equal to b square minus 4ac. That is equal to, put up the value of all coefficient. Value of b is minus 1 bracket square minus 4 into 5 in other bracket, value of c is 0. So square of negative number is always positive 1. 4 5 are 20, 0 are 0, minus 0. So that is equal to 1. Leave upon hence the value of discriminant is 1. क्लिअर. त्यानंतर आपण विचारात घेऊ क्वेश्चन नंबर 3. 3 मधला 3 काय दिलाय? 3 मधल्या 3 मध्ये थर्ड क्वेश्चन दिला आहे, हा आहे √5 x square minus x minus √5 is equal to 0. So here √5 x square minus x minus √5 is equal to 0. दिलेलं इक्वेशन आपण लिहिलं. याला कंपेअर करायचं आहे, त्याच्यात थोडंसं आपण चेंज करू.
कम्पेरिंग विथ डायरेक्ट घेतलं तरी चालते. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. इथं आपण लिहिलं होतं कम्पेअर इक्वेशन लिहिलं विथ, तर इथे आपण इक्वेशन पूर्ण लिहिलं म्हणून डायरेक्ट कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म. देअरफॉर काय होईल, ए इज इक्वल टू √5, बी इज इक्वल टू -1 and c इज इक्वल टू -√5. ठीक आहे. नाव आता व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट जर आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर इथे आपण लिहिणार डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर -4ac. सो दॅट इज इक्वल टू पुट अप द व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू -1 होल स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू √5 आणि सी ची व्हॅल्यू -√5. सो दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर आहे, स्क्वेअर पॉझिटिव्ह असते, 1चा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस. आता या ठिकाणी पहा, जर √5 इंटू √5 आहे, ठीक आहे, दोन्ही नंबर सारखे आहे म्हणून आपण काय घेतो, √5चा स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतात, म्हणजेच आन्सर किती येते 5. आणि म्हणून इथे येईन 4 5 जा 20. 20 plus 1 that is equal to 21. Let's say hence the value of discriminant is 21. आणि इथं आपला क्वेश्चन नंबर 3 पूर्ण होतो. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 4. काय दिलाय क्वेश्चन नंबर 4 मध्ये, one of the roots of quadratic equation 2x square plus kx minus 2 equal to 0 is -2. Find k. एक रूट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. -2 is one of the root of equation here किंवा गिव्हन लिहू शकता तुम्ही here. -2 is one of the root of quadratic equation. कोणता quadratic equation आहे, twice x square plus kx minus 2 is equal to 0. झालं. याचा अर्थ काय, it means that the value x is equal to -2 satisfy the given equation. Therefore, substituting x is equal to -2, इक्वेशन लिहा, twice x square plus kx minus 2 equal to 0. x च्या जागी -2 लिहा. 2 into
minus 2 whole square plus k into minus 2 equal to 0. That is 2 into निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह 2 चा स्क्वेअर 4 प्लस मायनस मायनस के इंटू 2 ट्वाइस के मायनस 2 इक्वल टू 0 4 टू जा 8 याला ब्रॅकेटमध्ये घेता येईल आपल्याला 4 टू जा 8 मायनस ट्वाइस के minus 2 equal to 0. So minus twice k, 8 minus 2 is 6 plus 6 is equal to 0. 6 ला शिफ्ट करा. Minus twice k is equal to minus 6. इकडे गेले तर साइन चेंज होईल. So k is equal to minus 6 upon minus 2. Minus minus cancel. 2 1 जा 2. 2 3 जा 6. So k is equal to 3. काय प्रश्न होता फाइंड के ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आणि इथे आपला क्वेश्चन नंबर 4 पूर्ण होतो. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 5 काय म्हटलंय टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर गिवन फ्रेम द इक्वेशन. आता रूट वरून इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन कोणता आहे आपला कोणते रूट दिले आहेत 10 अँड -10 ठीक आहे. आता हे रूट आहे म्हणून यांना आपण अल्फा आणि बीटा या नावाने संबोधू. लेट अल्फा इज इक्वल टू 10 and beta is equal to -10 be the roots of required quadratic equation. झालं. नाव आता आपल्याला जर रूट वरून इक्वेशन फॉर्म करायचं आहे तर पहिले सम ऑफ रूट घ्यावा लागेल आणि ते काय होईल सम ऑफ रूट मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 10 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -10 that is equal to 10 plus minus -10 that is equal to 0 and product of root alpha beta is a 10 into -10 that is 10 10 the 100 so -100 झालं. Consider the form of equation from its roots. फॉर्म ऑफ इथे आपल्याला लिहिता येईल क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम इट्स रूट्स. कोणता फॉर्म आहे एक व्हेरिएबल याच्यात घ्यावा लागेल समजा एक्स आपण व्हेरिएबल घेऊ द फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम इट्स रूट विथ व्हेरिएबल एक्स झालं विथ व्हेरिएबल एक्स. मग काय होईल इथे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हा काय आहे फॉर्म आहे कशाचा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कोणत्या त्याच्या रूट पासून तयार होणार आहे. मग इथे याची व्हॅल्यू पुटअप करा देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे 0 इंटू एक्स
प्लस अल्फा बीटा किती आहे -100 that is equal to 0. So x square minus 0x minus 100 is equal to 0. So that is 0 कोएफिशियंट असणारी टर्म आपण काय इथून रिमूव्ह करून टाकू. x square minus 100 equal to 0. लिहायचं hence the required quadratic equation hence the required quadratic equation is x square minus 100 equal to 0. आता पहिलं पूर्ण झालं. आता घेऊ आपण सेकंड. काय दिलं याच्यातले सेकंड इक्वेशन मध्ये कोणते रूट आहे 1 minus 3 root 5 and 1 plus 3 root 5. Okay, so let alpha is equal to 1 minus 3 root 5 and beta is equal to 1 plus 3 root 5 be the roots of required quadratic equation. झालं. Now sum of root काढा. Alpha plus beta that is 1 minus 3 root 5 plus 1 plus 3 root 5. Clear? So that is equal to, remove the brackets, 1 minus 3 root 5 plus 1 plus 3 root 5. आता या ठिकाणी पहा -3 root 5 plus 3 root 5 ऑपोजिट नंबर आहे म्हणून हे कॅन्सल होईल. इथे राहील 1 plus 1 2. So that is equal to 2. Also आता आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली. आता काढूया अल्फा बीटाची. अल्फा बीटा इज 1 minus 3 root 5 into 1 plus 3 root 5. कॉन्जुगेट पेअर आहे आणि कॉन्जुगेट पेअर जर असेल तर आपण काय करतो a प्लस बी इंटू ए मायनस बी असेल तर याचे एक्सपान्शन स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. मग या पद्धतीने इथे काय येईल दॅट इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे 1 स्क्वेअर ऑफ 1 मायनस सेकंड टर्म आहे 3 रूट 5 इट्स स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 मायनस 3 चा स्क्वेअर 9 आणि रूट 5 चा स्क्वेअर 5 that is equal to 1 minus 45. So that is equal to minus 44. ठीक आहे. आता आपण अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू काढल्या. मग अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचे आहे त्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवायचे. पहिले इक्वेशन कन्सिडर करायचं. Consider the form of quadratic
equation from its roots with व्हेरिएबल x. ठीक आहे. मग x व्हेरिएबल असणारा रूट्स वरून फॉर्म होणारं इक्वेशन कोणतं राहील? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 2. ते लिहिणार आपण 2 इंटू एक्स प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे? -44 इज इक्वल टू 0. So x square minus 2x plus minus minus 44 equal to 0. Hence, the required quadratic equation is x square minus 2x minus 44 equal to 0. आणि इथे आपला हा प्रश्न पूर्ण होतो. तर घेऊ आपण यामधला थर्ड क्वेश्चन. काय दिलाय थर्ड मध्ये? कोणते रूट दिलेले आहे? 0 बघा इथे and 7. ओके, पहिले आपण रूट विचारात घेऊ. एझ्युम करू त्यांना. लेट अल्फा इज इक्वल टू 0 and beta is equal to 7 be the roots of required quadratic equation. झालं. So now sum of root alpha plus beta is काय होईल? 0 plus 7 that is equal to 7 and alpha beta is 0 into 7 that is equal to 0. ठीक है. Now consider the equation. Consider the form of quadratic equation from its roots with variable x. काय होईल? x square minus alpha plus beta into x plus alpha beta is equal to 0. So x square minus alpha plus beta ची व्हॅल्यू आहे 7 into x alpha beta ची व्हॅल्यू आहे 0 is 0. So x square minus 7x plus 0 is 0. ठीक आहे. So that is 0 coefficient ला काढून टाकता येईल इथे. x square minus 7x is equal to 0. ते लिहू आपण. Hence the required quadratic equation is x square minus 7x is equal to 0. आणि इथे आपला हा प्रश्न पूर्ण होतो. आता क्वेश्चन नंबर 6 ला आपण सोडवूया. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 6 मध्ये? डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. पुन्हा पहा,
nature of roots फॉर each of the quadratic equation. आणि नेचर ऑफ रूट कशाशी संबंधित आहे? डिस्क्रिमिनंटशी. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू प्रत्येकामध्ये काढायची आहे. मग प्रत्येकामध्ये काढायची आहे तर जनरल फॉर्ममध्ये आहे का? हे आहे, हे आहे, हे आहे. म्हणजे इथे आपली अडचण नाही. सो पहिला 6व्या मधला क्वेश्चन 6 याच्यातला पहिला प्रश्न आपण विचारत घेत आहोत. कोणतं इक्वेशन दिलेलं आहे? 3x² minus 5x plus 7 equal to 0. So comparing गिव्हन लिहा किंवा डायरेक्ट आपण इक्वेशन लिहिलं तरी चालते. comparing 3x² minus 5x plus 7 is equal to 0 with कशाशी कंपेअर करायचं आहे? ax² plus bx plus c equal to 0. ठीक आहे. Therefore the value of a is 3, value of b is -5 and value of c is 7. ठीक आहे. Now delta is equal to b square minus 4ac. So that is equal to -5 whole square minus 4 into a ची व्हॅल्यू 3 आहे, c ची व्हॅल्यू आहे 7. दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर आहे, स्क्वेअर आहे, मग इथे पॉझिटिव्ह होईल. 5 चा स्क्वेअर 25 मायनस 4 3 जा 12, 12 7 जा 84. सो दॅट इज इक्वल टू एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. निगेटिव्ह नंबर मोठा आहे म्हणून काय करायचं? 84 मधून 25 ला मायनस करा. 14 मधून 5 9, 8 मधून 3 5. हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबरचं साईन लावा. म्हणजे किती येते या ठिकाणी? -59. ठीक आहे. Here delta is equal to -59 and which is less than 0. Hence the roots of given quadratic equation are not real. लक्षात आलं? आता बघू आपण याच्यातलं दुसरं सेकंड. काय दिलंय सेकंड मध्ये? सेकंड इक्वेशन इथे दिलेलं आहे. √3 x² plus √2 x minus 2√3 is equal to 0. ठीक आहे. जनरल फॉर्म मध्ये आहे, डायरेक्ट आपल्याला याला कम्पेअर करता येईल. कंपेअर गिव्हन quadratic equation with ax² plus bx plus c equal to 0. So therefore a is equal to √3, b is equal to √2
and c is equal to minus twice root 3. Clear? Now आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे कारण नेचर ऑफ रूट डिसाईड करायचं आहे. सो डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू b square minus 4ac, that is equal to put the value of b root 2 a square minus 4 into a ची व्हॅल्यू आहे रूट 3 आणि c ची व्हॅल्यू आहे मायनस ट्वाइस रूट 3, that is equal to रूट 2 चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, इथे राहील 2 झाला, मायनस मायनस प्लस. पहिले रॅशनल नंबरचा प्रॉडक्ट करा, 4 2 जा 8. ठीक आहे, आणि मग करू आपण इरेशनल नंबरचा प्रॉडक्ट. रूट 3 इंटू रूट 3 इज 3. ठीक आहे, म्हणजेच किती होईल या ठिकाणी 2 प्लस 8 3 जा 24, दॅट इज इक्वल टू 26. क्लिअर? आता हिअर the value of discriminant is 26 and which is greater than 0, hence the roots of given quadratic equation are कसे राहील, real and unequal. क्लिअर? चला तर याच्यातला घेऊ आपण थर्ड क्वेश्चन. काय दिलाय थर्ड क्वेश्चन, m स्क्वेअर मायनस ट्वाइस m प्लस 1 इक्वल टू 0. जनरल फॉर्म मध्ये आहे, म्हणजे प्रॉब्लेमच नाही, डायरेक्ट कम्पेअरिंग करू शकतो आपण. comparing given quadratic equation with ax square plus bx plus c equal to 0 याच्याशी कंपेअर करायचं आहे. therefore काय होईल, value of a is 1, value of b is minus 2 and value of c is 1. Now we have to find the value of discriminant. So discriminant delta is equal to b square minus 4ac. Clear? That is equal to value of b minus 2 whole square minus 4 into a ची value 1, c ची value 1. So that is equal to negative number आहे, स्क्वेअर पॉझिटिव्ह इन 2 चा स्क्वेअर 4 minus 4 1 जा 1, that is 4. So that is equal to 0. Now, here discriminant is equal to 0. So hence the roots of given quadratic equation are कसे राहते 0 असेल तर रियल अँड इक्वल. आणि इथे आपला क्वेश्चन नंबर 6 पूर्ण होतो. आता सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 7 ला. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 7 मध्ये, क्वेश्चन नंबर 7